ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 5वा अनुमान निरशन नाम श्रीराम समर्थ। पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये अमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती। श्रोते इथे विचारत आहेत की पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना आहे असे सर्व सांगतात, पण ते आमच्या तर्काला पटत नाही। त्याची प्रचिती पाहावी म्हटले तरी अनेक मताचा गोंधळ दिसून येतो। जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी, हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती। श्रुती ते म्हणतात की जे पिंडी आहेच तेच ब्रह्मांडी आहे अशी बोलण्याची एक पद्धत पडली आहे। तत्वचिंतक किंवा निरूपणकार हे वाक्य वारंवार बोलतात। पिंड ब्रह्मांड एक रहाटी ऐसी लोकांची लोकधाटी, परी प्रत्ययाची परिपाटी तगो नासके। श्रुती म्हणतात की पिंड ब्रह्मांड यांचे व्यवहार एकसारखेच असतात असे बोलण्याची लोकांची रीत झाली आहे, पण हे म्हणणे प्रत्ययापुढे टिकत नाही। स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण, विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खून ब्रह्मांडीची। श्रुती म्हणतात की स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण हे 4 पिंडाचे देह आहेत। हे जाण आणि विशद हिरद व्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत। हे शास्त्राधाटी जाणावी, परिप्रचित कैसी आणावी, प्रचित पाहता गतागोवी होत आहे। शास्त्रामध्ये या प्रकारचे वर्णन आहे, पण याची प्रतीती कशी घ्यावी, प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला की सर्व गोंधळ होतो। पिंडी आहे अंतकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण, पिंडी बोलजे ते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा। इथे समर्थ म्हणतात की पिंडात अंतकरण असते तसा ब्रह्मांडात विष्णू जाणावा, पिंडात मन असते तसे ब्रह्मांडात चंद्रमा आहे। पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे, पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायणू। समर्थ ते सांगतात की पिंडात जशी बुद्धी तशी ब्रह्मांडात ब्रह्मा जाणावा, पिंडात चित्त तसे ब्रह्मांडात नारायण आहे। पिंडी बोलीजे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार, ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी। श्री समर्थ ते सांगतात की पिंडात अहंकार तोच ब्रह्मांडात रुद्र हे निर्धारपूर्वक शास्त्रामध्ये सांगितले आहे। तरी कोण विष्णूचे अंतकरण, चंद्राचे कैसे मन, ब्रह्मयाचे बुद्धिलक्षण मज निरोपावे। यावर श्रोता परत विचारत आहे की विष्णू म्हणजे अंतकरण कसे, चंद्र म्हणजे मन कसे आणि ब्रह्मदेवाला बुद्धी का म्हणतात ते आम्हाला सांगावे। नारायणाचे कैसे चित्त, रुद्रांकराचा हेत हा विचार पाहून नेमस्त मज निरोपावा। श्रुते म्हणतात की चित्त म्हणजे नारायण कसे, रुद्राला अहंकार म्हणण्याचा हेतू काय या संबंधी सर्व विचार आम्हाला सांगावे। प्रचित निश्चयापुढे अनुमान, जैसे सिंहापुढे आले स्वान, खऱ्यापुढे खोटे प्रमाण होईल कैसे। अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे कुत्रे यावे तसेच आहे, खऱ्यापुढे खोटे कसे टिकून राहील। परी यास पारकी पाहिजे,
पारखिनी निश्चय लाहिजे, परीक्षा नसता राहिजे, अनुमान संशयी. समीरी समर्थ या ठिकाणी सांगतात की पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. जो पारखी हसतो तोच ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करत संशयग्रस्त होऊन राहतो. विष्णू, चंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्रनामा या पाचाची कर्णपंचके आम्हा स्वामी निरोपावी. श्रोते ते समर्थांना विनंती करत आहेत की विष्णू, चंद्र, ब्रह्मा, नारायण आणि रुद्र या ब्रह्मांडाचे अंतकरण पंचक का म्हणतात ते तुम्ही आम्हाला समजावून सांगावे. येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहून प्रत्यय जाणावा. समर्थ म्हणतात की या जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे. शास्त्राच्या अनुमानाला काही अर्थ नाही. प्रचितीविन जे बोलणे ते ओघेच कंटाळवाणे, तोंड पसरून जैसे सुने रडून गेले. श्री समर्थ म्हणतात की प्रत्यक्ष अनुभव वाचून जे सांगितले जाते ते सर्व कंटाळवाणे वाटते. एखादे कुत्रे तोंड पसरून रडू लागते, ते जसे ऐकवत नाही तशी स्थिती होते. ते काय हो ऐकावे आणि काय हे शोधून पहावे, जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. श्री समर्थ म्हणतात की जेथे प्रत्ययाच्या अनुभवाच्या नावाने शून्याकार असतो तेथे काय हो ऐकायचे आणि शोधून तरी काय पाहायचे. अवघे आंधळेचे मिळाले ते डोळसाचे काय चाले, अनुभवाचे नेत्र गेले ते अंधकार. श्री समर्थ म्हणतात की जेथे सर्व आंधळे जमलेले असतात तेथे डोळ्याचे काय चालणार. अनुभवाचे नेत्र नसले की सर्वत्र अंधकाराच भासणार. नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्टेची सारणी, तेथे निवडवयाचे धनी एकते डोंबकावळे. श्री समर्थ म्हणतात की जेथे दूध आणि पाणी एकत्र केले असते तेथे पाण्याचा त्याग करून दूध ग्रहण करायला नीरशीर विवेकी अशा राजहंसाची आवश्यकता असते. संत हे राजहंसासारखेच सारासार विवेकाने दृश्य सृष्टीचा त्याग करून आत्मवस्तू ग्रहण करतात. पण तेथे दूधही नाही आणि पाणीही नाही. तेथे राजहंसाचे कामच नाही. तेथे केवळ विषयरूपी विष्टेचे अस्तित्व आहे. तेथे निवड करण्यास डोमकावळेच योग्य असतात. आपली इच्छेने बोलले, पिंडायसे ब्रह्मांड कल्पिले, परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे. श्री समर्थ म्हणतात की ज्याला जशी इच्छा झाली तशी कल्पना त्याने केली आणि त्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली, पण ते प्रचितीला कशा प्रकारे आणावे हे कोणी सांगत नाही. म्हणून हे अवघाच अनुमान, अवघे कल्पनेचे रान, भलीन घ्यावे आडरान, तस्करी घ्यावे. श्री समर्थ म्हणतात की म्हणून हे सर्व बोलणे अनुमानाचे आहे, काल्पनिक आहे. भल्या माणसाने आडरानात शिरू नये, कारण तेथे चोर असतात. कल्पून निर्मिले मंत्र, देवते कल्पना मात्र, देव नाही स्वतंत्र मंत्राधीन. श्री समर्थ म्हणतात की निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले व त्याप्रमाणे देवही कल्पनेने निर्मले. ते देव स्वतंत्र नसतात तर ते मंत्राच्या अधीन असतात. येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेके आणावे, आंधळे पाऊल ओळखावे विलक्षणे. श्री समर्थ म्हणतात की या गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. यातील अभिप्राय विचाराच्या योगे शहाण्याने जाणून घ्यावा. आंधळ्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून हा आंधळा आहे हे शहाणे माणसे ओळखतात. जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले, परीही पाहिजे निवडले प्रचितीने. श्री समर्थ म्हणतात की ज्याला जसे भासले तसे त्याचे वर्णन केले.
पण अनुभव घेऊन त्यातील खऱ्या खोट्याची निवड केली पाहिजे. ब्रह्म्याने सकळ निर्मिले, ब्रह्मास कोणी निर्माण केले. विष्णूनी विश्व पाळिले, विष्णू पाळिता कवनु. समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली, पण त्या ब्रह्मदेवाला कुणी निर्माण केले? विष्णू सर्व सृष्टीचे पालन करतात, पण त्या विष्णूंची कोण पालन करतो? रुद्र विश्वसंहार करता, परी कोण रुद्रास संहारिता? कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. तशाच प्रकारे रुद्र हा सर्व विश्वाचा संहार करता आहे, पण त्या रुद्राचा संहार कोण करतो? या काळाचा नियंता कोण आहे हे कळले पाहिजे. याचा विचार कळेना तो अवघा अंधकार, म्हणून या सारासार विचार करणे. श्री समर्थ म्हणतात की जोपर्यंत विचार नाही तोपर्यंत सर्वत्र अंधकार असतो, म्हणून सारासार विचार करणे आवश्यक आहे. ब्रह्मांड स्वभावच आले, परंतु हे पिंडाकार कल्पले. कल्पले ते परिप्रत्यय आले नाही कदा. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झाले, परंतु याला पिंडासारखे कल्पिले गेले. पण जरी कल्पना केली तरी तसा अनुभव कधी आलाच नाही. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती, कित्येक संशय उठती. हे काल्पनिक स्रोती नेमस्त जाणावे. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्मांडीची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करू लागले की अनेक संशय निर्माण होतात. म्हणून श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक आहे हे नीट जाणून घ्यावे. पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणि तो अनुमाना. ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैसे. श्री समर्थ म्हणतात की पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना आहे असे म्हणणारे अनुमानच करत असतात. ब्रह्मांडात अनेक पदार्थ आहेत, ते पिंडात कोठे आढळून येतात. औटकोट भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी, पिंडी कोटे. या ब्रह्मांडामध्ये 3.5 कोटी भूते आहेत, 3.5 कोटी तीर्थे आहेत, 3.5 कोटी मंत्र आहेत. हे पिंडात असणे शक्य नाही. 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषेश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार, पिंडी कोटे. समर्थ म्हणतात की ब्रह्मांडात 33 कोटी देव आहेत, 88,000 ऋषीश्वर आहेत, 9 कोटी कात्यायनी आहेत. हे सर्व पिंडात कोटे आहे. चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी, 84 लक्ष योनीची दाटी, पिंडी कोठे. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथुक कार्य वेगळाले, तेही तितके निरोपले पाहिजेत पिंडी. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्मांडात 56 कोटी चामुंडा आहेत, कित्येक प्रकारचे जीव कोट्यानुकोटी आहेत, एकूण 84 लक्ष योनीची दाटी आहे, पण हे पिंडात कोटी आहे. अशा ब्रह्मांडात विविध आकाराचे अनेक पदार्थ आहेत, ते पिंडात दाखवता येत नाहीत. जितक्या औषधी तितकी फळे, नाना प्रकारची रसाळे, नाना बीजे धान्य प्रकारे पिंडे निरोपावी. श्री समर्थ म्हणतात की असंख्य औषधी, नाना प्रकारची रसाळ फळे, नाना बीजे, सर्व प्रकारची धान्ये पिंडात दाखवून देता येतील का. हे सांगता पुरवेना, तरी उगेच बोलवेना, बोलले नाही अनुमाना लाजिरवाने. श्री समर्थ म्हणतात की असे कितीही सांगितले तरी पुरी पडणार नाही. उगीचच बोलण्यात काही अर्थ नाही. जे वर्णन केले आहे त्याचा अनुभव आला नाही तर ते लाजिरवाणे ठरते. तरी हे निरोपिले नवचे, फुकट बोलता काय वेचे, या कारणे अनुमानाचे कार्य नाही. श्री समर्थ म्हणतात की तरी हे वर्णन करण्यात अर्थ नाही. फुकट बोलण्यात काय खर्च होते, म्हणून अनुमानाने बोलण्यात काहीच कार्य साधले जात नाही. 5 भूते ते ब्रह्मांडी आणि 5च वर्तती पिंडी, याची पाहावी रोकडी प्रचित आता. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्मांडात 5च महाभूते आहेत, तशीच पिंडातही 5च क्रियाशील आहेत. याचा प्रत्यक्ष शेकडा अनुभव कोणीही घ्यावा, याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव कोणीही घ्यावा.
पाचा भूताचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड, या कारणे उदंड अनुमान ज्ञान. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्मांड हे पंचभौतिक आणि पिंड ही पंचभौतिकच आहे. हाच पिंडी तेच ब्रह्मांडी याचा खरा अर्थ आहे. इतर सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जितके अनुमानाचे बोलणे तितके वमनपाय त्यागणे, निश्चयातक तेची बोलणे प्रत्ययाचे. समर्थ म्हणतात की अनुमानाचे जे काही बोलणे असेल ते वांतीप्रमाणे त्यागावे, हे माझे अनुभवाचे बोल असते. जेची पिंडी तेची ब्रह्मांडी, प्रचित नाही रोकडी, पंचभूताची तातडी दोन्हीकडे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी याची रोकडी प्रचिती आली का? दोन्हीकडे पंचमहाभूताचीच गर्दी आहे. म्हणून देहीचे थानमान, हा तो अवघाचा अनुमान, आता एक समाधान मुख्य ते कैसे. श्री समर्थ म्हणतात की म्हणून पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही देहाची स्थाने आहेत. इत्यादी सर्व अनुमान म्हणजे काल्पनिक आहे हे जाणून घ्यावे. आता आपण मुख्य असे खरे समाधान कसे असते ते पाहू. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।